राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे आणि एकंदरीत कुठल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते त्याच्यातून सामान्य जनतेच्या हाती काय लागतं हे पाहावं लागेल। 6वा वित्त आयोग स्थापन होण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार आहे असं समजतंय। राज्यातील रोपवेच्या कामासाठी जागांसंदर्भात सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आजच्या बैठकीकडे विशेष लक्ष निश्चित सगळ्यांचं असेल। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भातली सुद्धा चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे। तर या बैठकीमध्ये नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी येऊ शकतात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे 6वा वित्त आयोग जो काही आहे त्याबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजना जी काही आहे त्याबाबत सुद्धा महत्त्वाची चर्चा होणार आहे। सौर ऊर्जेची जी काही गोष्ट आहे, कार्यक्षमता सुधारण्यासाठीचे जे काही उपाययोजना करावे लागतील त्याबाबत सुद्धा काही गोष्टी घडू शकतात। अंमली पदार्थांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तर त्याबाबत सुद्धा काही निर्णय होण्याची शक्यता आहे असं म्हटलं गेलेलं आहे। टास्क फोर्स जर स्थापन करायचा झाला तर त्याच्यासाठी काही नवीन पदं येऊ शकतात असं सुद्धा म्हटलं गेलंय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत चर्चा होण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। डान्स बार सारखा मुद्दा आहे, जिथे अश्लील नृत्यावर प्रतिबंध लागणार आहे, त्याबाबत सुद्धा काही गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात। आजच्या बैठकीत त्याबाबत चर्चा होऊ शकते। पुढचा मुद्दा असेल तो म्हणजे रोपवे संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा होऊ शकते, त्यामुळे रोपवे संदर्भात सुद्धा काय चर्चा होते, त्याचे काही उपाययोजना निघतात का हे सुद्धा पाहावं लागेल। पुढचा मुद्दा म्हणजे 6वा वित्त आयोग जो काही आहे, राज्य वित्त आयोग, त्याच्या स्थापनेसंदर्भात चर्चा होणार असं कळतंय, त्याच्यामुळे त्या दृष्टीनं आजच्या बैठकीत कशी चर्चा होते हे पाहावं लागेल। राज्यभरातली रोपवेची जी काही कामं आहेत त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून देणं आवश्यक असणार आहे, तर त्याबाबत कशी चर्चा होते, कारण आता अगदी थोड्याच वेळात मंत्रिमंडळ बैठक सुरू होईल, कसा निर्णय याबाबत घेतला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग अर्थात राज्यमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापनासंदर्भात जागा उपलब्धतेबद्दल पर्याय देता येतोय का याची चर्चा सुद्धा होणार आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले जात आहेत त्यांच्याकडून। पंकज, काय नेमकं घडू शकतं? महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले, पण या सगळ्या संदर्भात ठोस असा निर्णय समोर येऊ शकतो का? संबंधित खात्यांचे मंत्री आहेत का की जे चर्चेत सहभागी होतील, काही निर्णयापर्यंत पोहोचू शकतील मुद्दे? स्वाभाविक आहे, मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच उपस्थित असतात। तीच मंत्रिमंडळाची बैठक असते। आता ज्या पद्धतीने आपण मुद्दे जे आहेत ते दाखवलेले आहेत त्या मुद्द्यांवरती चर्चा होईल। 6वा वित्त आयोग असेल, सौर ऊर्जाचा असेल, रोपेचे असेल, असे अनेक विषय आहेत आणि याच्यासोबतच ऐनवेळी येणारे अनेक विषय असतील। मात्र या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा मग सरकारमधल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या नाराजीचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत। अर्थात वाद आणि एकमेकांवरती कुरघोडी करण्याच्या विषयाव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे काय निर्णय होतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धनंजय मुंडे उपस्थित राहतील का, त्यांचं काय नक्की भूमिका असेल, त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत। शिवसेनेच्या मंत्र्यांची जे नेत्यांची सिक्युरिटी कमी केली Y+1Y, त्याच्यावरनं काय चर्चा होते काय, हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याच्या दुसऱ्या बाजूला ज्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होते ते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळे मुद्दे दाखवलेले आहेत की कशा पद्धतीनं या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अजेंडा आहे, चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याच्यातून काय हाती लागतं हे आता काही वेळात समजेल। साधारणतः बैठक आता काही मिनिटातच सुरू होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत, मंत्री पोहोचलेले आहेत, बैठकीला आता सुरुवात होईल। अगदी धन्यवाद पंकज, दिलेल्या या सगळ्या अगदी सविस्तर माहितीसाठी।